बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडवर मंगळवारी मकोका लावण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याला बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। तर यावेळी कोर्टामध्ये दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता। अधिक तपासासाठी एसआयटीने कोर्टाकडे वाल्मिक कराडची एकूण 10 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने कराडला 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे। वाल्मिक कराड कोर्टामध्ये हजर केलं जात असताना जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी सुनावणी सुरू झाली आणि यावेळी एसआयटीने कोर्टामध्ये आपली भूमिका मांडली। खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा कसा संबंध आहे हे एसआयटीने न्यायालयामध्ये मांडलं। तर वाल्मिक कराडवर लावण्यात आलेल्या 302 अंतर्गत गुन्हा हा चुकीचा असून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कराडच्या वकिलांनी सांगितलंय। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 22 जानेवारीपर्यंत कराडची रवानगी पोलीस कोठडीत केली। तर कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांनी कसा युक्तिवाद केलेला आहे अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। तर युक्तिवादावरती एक नजर टाकूयात। तर कोर्टामध्ये आज काय घडलं याची उत्सुकता आपल्याला असेल तर सरकारी वकिलांनी आधी दावा केला संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराडचं इतर आरोपींसोबत संभाषण झाल्याचं। दुसरीकडे कराडचे वकील यांनी काय युक्तिवाद केला तो देखील आपण आता पाहूयात। ते म्हणतात वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर आहे। त्यापाठोपाठ सरकारी वकील म्हणाले संतोष देशमुखांचं 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3:15 वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात आलं होतं। कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आहे वाल्मिक कराड विरोधामध्ये कुठलाही ठोस पुरावा नाहीये। अपहरणाच्याच दिवशी दुपारी 3:20 ते 3:40 दरम्यान झालेलं संभाषण असा युक्तिवाद सरकारी वकिलांचा होता। त्यावरती उत्तर देत असताना युक्तिवादादरम्यान कराडांचे वकील म्हणतात कोणत्याही आरोपीने वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही। त्यानंतरचा युक्तिवाद सरकारी वकिलांचा वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये एकूण 10 मिनिटं संवाद झाल्याचा दावा या ठिकाणी सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला होता। तर कराडचे वकील म्हणतात वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही। त्यानंतर वाल्मिक कराडला एकूण 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दिवसभरातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे वाल्मिक कराड प्रकरणासंदर्भातली। तर एकंदरीत काय तर वाल्मिक कराडच्या या प्रकरणावरती कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत कायदेतज्ञ असीम सरोदे। असीम सरोदेजी, न्यूज प्लॅनेटमध्ये तुमचं स्वागत। वाल्मिक कराड केसमध्ये सर्व काही सीडीआर वरती आधारित आहे आणि जर तसं असेल तर ते कितपत ग्राह्य धरलं जात असतं? कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर जे आहेत ते दुय्यम पुरावा म्हणून मान्यता त्याला आहे। त्याला फर्स्ट क्लासचा पुरावा मानता येत नाही। जोपर्यंत सीडीआरच्या बेसिसवर कोणतं तरी इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी होऊन त्या सीडीआरच्या संदर्भात म्हणजे जे काही फोन नंबर त्याच्यावरून कॉन्टॅक्ट करण्यात आलेले, त्यांना आलेले फोन या संदर्भात तपास करून त्याच्या प्रकारचे स्टेटमेंट्स घेण्यात येत नाही तोपर्यंत सीडीआरचं जे रेकॉर्ड आहे ते तसं पुरावा म्हणून खूप जास्त महत्त्वाचं ठरत नाही। बरं, पुरावा म्हणून ते महत्त्वाचं ठरत नाही असं तुम्ही म्हणताय, मात्र असीमजी या केसमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत, त्यातील कोणते टप्पे अतिशय महत्त्वाचे या केस संदर्भातले? हा टप्पा नक्कीच महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल ऍक्ट हा लावण्यात आलेला आहे। खरं तर संघटित गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा हा बदनाम झालेला आहे असं दिसतंय आणि जे माजी जिल्हाधिकारी आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं की बीड जिल्हा हा महाराष्ट्राचं मिनी बिहार आहे। तर हा खरं तर महाराष्ट्राला अपमानजनक वाटणारा विषय आहे, परंतु वास्तव म्हणून आपल्याला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की संघटित गुन्हेगारी अशा पद्धतीने महाराष्ट्रात फोफावणं आणि राजकारणाच्या आश्रयाने ती वाढत जाणं हे जास्त धोकादायक आहे, जे बीडच्या घटनेमधून समोर येत आहे। त्यामुळे महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल ऍक्टचे कलम लावणं ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। पण त्याचबरोबर एक सावधगिरीचा इशारा म्हणून मला हे सांगायचं आहे की या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला केवळ आपण त्याला म्हणतो एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी ठरवून दोषी धरून तशा प्रकारे त्याला
फक्त खंडणी मागण्यासाठी दोषी सिद्ध करायचं आणि बाकीच्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्याला सोडायचं, अशा प्रकारचं सुद्धा षडयंत्र राजकीय स्वरूपाचं होऊ शकते याची भीती मला वाटते. राजकीय षडयंत्र असल्याचं आपण म्हणताय, मात्र सध्याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगानं पुढचा प्रश्न आहे असीमजी, तो म्हणजे की संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या सहभाग आणि या सहभागाविषयीच सध्या कोर्टामध्ये काय काय सुरू आहे याचा युक्तिवादही आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र सहभाग आहे किंवा नाही हे कशा आधारावरती ठरवलं जाणार आहे या संपूर्ण केसमध्ये असं तुम्हाला वाटतं? संघटित गुन्हेगारी कायदा जो आहे तो अत्यंत स्पेसिफिक आहे. 1999 मध्ये हा कायदा झाला. त्याचा उद्देश हाच होता की जी एक चेन तयार करून गुन्हेगारी चालते, ती चेन म्हणजे गुन्हेगारीची साखळी उद्ध्वस्त झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये बरेचदा इकॉनॉमिक बेनिफिट्स मिळवण्याचा फायदा घेण्याचा उद्देश असतो. मग आता या गुन्ह्याचा तपास जर महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्ट खाली करण्यात येणार असेल तर पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. बरोबर आहे की त्यांनी आर्थिक सगळ्या कारणांच्या पाळेमुळे शोधून त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. म्हणजे कसं की आता इथे केवळ हा विषय काही वाल्मिक कराडचा विषय नाही, हा विषय या अटक झालेल्या आरोपींचा सुद्धा विषय नाही, हा विषय संतोष देशमुख यांच्या खुनाचा सुद्धा मर्यादित नाही, तर संतोष देशमुख सारख्या अनेकांचा खून होऊ शकतो याच्याशी सुद्धा संबंधित आहे. कारण ही आर्थिक गुन्हेगारी आहे. मग ती आर्थिक गुन्हेगारी कशाच्यामुळे झालेली आहे तर त्याच्या मागे पर्यावरणाचा एक मोठा विषय आहे. जसं की विंडमिल इथले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये विंडमिल वापरण्यासाठी जबरदस्तीने कोणाकोणाची शेतजमीन घेण्यात आली. ती कोणी घेतली, ते कॉन्ट्रॅक्ट कोणी करायला लावले, त्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन भाड्याने घेतल्यावर तेवढ्या भाड्याचं मूल्य मिळालं का, किंवा त्यांना भाडं न देता थोडेफार पैसे त्यांना द्यायचे आणि मग त्यांना चूप करायचं, असे प्रकार झाले. त्याच्या संदर्भात कधी वादविवाद होऊन FIR झाले का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा आणि तपास पोलिसांना करावा लागणार. दुसरी गोष्ट, राखेची जी तस्करी किंवा राखेची जी मालवाहतूक इथून सुरू आहे त्याला आपण फ्लाय ॲश असं म्हणतो. औष्णिक विद्युत केंद्रातून जी राख निघते ती आता मातीच्या विटांसाठीचा महत्वाचा पर्याय समजण्यात येते आणि सिमेंटसाठीचा पर्याय आहे. फ्लाय ॲश जी आहे ती कायद्यानुसार, पर्यावरण कायद्यानुसार कोणाकोणाला कशी डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे याच्याबद्दलचे नियम तयार केलेले आहेत. पण विशिष्ट लोकांनाच ही ॲश देण्यात आली का आणि त्याची वाहतूक कोणी बेकायदेशीर पद्धतीने केली का, या सगळ्या गोष्टींचा तपास सुद्धा पोलिसांना करावा लागणार. आणि मग त्या संदर्भातल्या कंपन्या असतील, त्या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट करणारे नोटरी असतील, त्यांना मदत करणारे राजकीय लोक असतील, या सगळ्यांपर्यंत गेल्याशिवाय याचा तपास पूर्ण होऊन केस व्यवस्थित चालणार नाही असं मला वाटतं. बरं असीमची, जर केस तशा प्रकारे चालणार नाही तर मला पुढचं आणखी विचारायचं आहे. 3 वेगवेगळ्या यंत्रणा आणि त्या संदर्भातल्या बातम्या आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सर्वसाधारण एक बाब समजून घ्यायची की वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी, मग SITचा ताबा आणि मग CID, न्यायाची अपेक्षा कुणाकडून, केव्हा आणि मग कशी करायची? मला नेहमी हे वाटत आलेलं आहे की ही यंत्रणा चांगली नाही, ती यंत्रणा पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या जेव्हा सामान्य लोक करतात तेव्हा एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की सगळ्याच यंत्रणांनी अत्यंत ॲक्युरेट, परफेक्ट आणि कायद्यांच्या चौकटीमध्ये काम करणारं असलं पाहिजे. प्रत्येक यंत्रणेबद्दल लोकांना विश्वास वाटला पाहिजे. तसं वाटत नसल्यामुळे या यंत्रणेकडून त्या यंत्रणेकडे तपास असं साधारणतः होताना दिसते. आता इथे 3 तिघाडा काम बिघाडा होऊ नये, एका कोणत्याही यंत्रणेने तपास करावा आणि तो सक्षमपणे, निपक्षपणे, प्रामाणिकपणे करावा, ही कायद्याची जी अपेक्षा आहे तीच नागरिकांची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट मला ही अत्यंत प्राधान्याने सांगायची आहे की या प्रकरणाला एक जातीय रंग देण्यात येत आहे काही जणांतर्फे, की मराठा विरुद्ध वंजारी असा एक संघर्ष पेटवण्यात येतो. कारण की बरेच जे आरोपी असलेले कदाचित वंजारी समाजाचे आहेत आणि जे व्यक्ती ज्यांचा खून झाला ते संतोष देशमुख मराठा समाजाचे आहेत. म्हणून मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष याच्यामध्ये मुळीच नाही, हे सामान्यातल्या सामान्य माणसांनी समजून घेतलं पाहिजे. ही लढाई गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्धची असली पाहिजे. सामान्य नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध लढायचं आहे, वाल्मिक कराड विरुद्ध सुद्धा ही लढाई नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मोका जेव्हा लावलेला आहे तेव्हा मोका कायद्याचं सूत्र काय आहे की डायरेक्ट नेक्सस कोणाचा असो किंवा नसो, थेट संबंध नसेल तरी वाल्मिक कराड जर एका विशिष्ट राजकीय व्यक्तीसाठी काम करणारे होते तर त्या व्यक्तीचा सहभाग आहे का याचा सुद्धा तपास आणि त्यांचे सुद्धा स्टेटमेंट घेण्यात आले पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची अपेक्षा ही आहे, मी तुम्हाला सांगतो. दुसरं एक आहे की रोल ऑफ एव्हरीवन
शुड बी इन्व्हेस्टिगेटेड असं या कायद्याचं तत्व आहे. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे नावं येतील त्यांचा सहभाग तपासताना त्यांचे कोणाशी संबंध आहेत तो सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे, त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट्स घेतले पाहिजे आणि तशा प्रकारे जर चार्जशीट तयार झाली चौकशी अंती तर त्याच्यातून शिक्षा होऊ शकेल. नाहीतर जे मी मग तुम्हाला मगाशी भीती व्यक्त केली की हे षडयंत्र सुरू झालेलं आहे ऑलरेडी, की वाल्मिक कराडला केवळ याच्या केसमध्ये खंडणीच्या केसमध्ये सिद्ध करायचं गुन्हेगार म्हणून आणि बाकीच्यांना खुनाच्या केसमध्ये टाकायचं, अशा प्रकारे जर होणार असेल तर मग याच्यात काय विशेष घडामोडी सगळ्या सुरू आहेत त्या आपण लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर आहे, आपण जे समजावून सांगितलं ते लक्षात आलं. मात्र असीमजी, या प्रकरणाचा शेवट नेमका काय असेल, म्हणजे या केस संदर्भात मला विचारायचं आहे, या केसमध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत न्यायव्यवस्थेकडून आणि काय घडू शकतं, याचा अंत काय असू शकतो, शेवट काय असू शकतो? मी आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू पण घेतली असेल तेव्हा सुद्धा, आणि आताही तुम्हाला हे सांगतो की मी कायद्याचीच बाजू घेतलेली आहे. त्यामुळे जे कायद्याच्या बाजूने आहे ते बरोबर आहे आणि जनतेने, नागरिकांनी सक्षम लोकशाही जर आपली असेल आणि परिपक्व असेल तर आपण कायद्याच्याच बाजूने उभे राहिले पाहिजे, आपण अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे अंजली दमानिया असतील किंवा इतर सगळे सामाजिक कार्यकर्ते, म्हणजे मी आता ऐकलं की अंजली दमानिया, डॉक्टर विश्वंभर चौधरी हे औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करतात की न्यायालयाच्या देखरेखीखाली सगळा तपास झाला पाहिजे आणि सगळी प्रक्रिया झाली पाहिजे. तर ती मागणी सुद्धा रास्त आहे, कारण की याच्यामध्ये शंका व्यक्त होऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती त्या जिल्ह्यामध्ये आहे की सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला जर आपल्या हाताशी धरण्यात आलं असेल कोणीतरी तर त्याच्यामध्ये निपक्षपणा कसा राहणार हा प्रश्न बरोबरच आहे असं मला वाटते. आता कायद्यानुसार शिक्षा ही होत असताना महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्टमध्ये परत एक वैशिष्ट्य आहे की ऍडव्हान्समेंट आपण ज्याला म्हणतो, की चौकशी आणि तपासामध्ये जर आणखी काही धागेदोरे आढळले तर त्यानुसार ऍडिशनल चार्जशीट दाखल करणं, तो जास्तीचा तपास जो आहे त्याच्यामधल्या काही गुन्हेगारांना अटक करणं, हे सगळे अधिकार हे पोलिसांना आहेत. त्याचा वापर पोलीस करणार का हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कायद्यानुसार तर शिक्षा झाली पाहिजे असंच आपण म्हणू शकतो, पण चार्जशीट पूर्ण दाखल झाल्याशिवाय त्याच्यामध्ये तपास कसा झालेला आहे, कोणाला दोषी धरलेला आहे, त्यासाठी तपास हा निपक्ष प्रामाणिक झालेला आहे का, हे सगळं पाहिल्याशिवाय मी काही असं सांगू शकत नाही की याच्यामध्ये अशाच प्रकारची शिक्षा होईल. बरं, कोर्टामध्ये काय घडलं हे आपण समजावून घेण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. कोर्टामध्ये घडत असलेला सरकारी वकील आणि कराडचे वकील यांच्यामध्ये असलेला युक्तिवादही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीतच असीम सरोदे यांनी ही संपूर्ण प्रकरण काय आहे हे समजावून याचा शेवट काय असू शकतो, काय नेमकं घडू शकतो, कायदेशीर प्रक्रिया काय असेल त्याकडे लक्ष वेधलेलं होतं. धन्यवाद असीम सरोदेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.